मुलांनो, आज मी तुमच्या समोर चार चोर ही एक बोधकथा सादर करणार आहे। या कथेतून सुद्धा आपल्याला एक बोध घ्यायचा आहे। असंच एकदा चार चोर होते आणि या चोरांनी रात्रीच्या वेळी एका गावामध्ये एका श्रीमंताच्या घरामध्ये खूप मोठा दरोडा टाकला। भिंत फोडून घरामध्ये घुसले। घरामधला बराच ऐवज त्यांनी लुटला। सोनं, नाणं, चांदी, पैसे, अडके। रात्रीचे 2 वाजलेले होते। सगळी लोक झोपेमध्ये होती। चोरांनी तो सगळा ऐवज घेतला आणि त्या गावातून पसार झाले। गावातून बाहेर येताना बाहेर एक जंगल होतं। त्या जंगलाच्या वाटेने ते चारही चोर सगळा ऐवज घेऊन निघाले होते। चालता 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 त्यांना हळूहळू सूर्योदयाची वेळ व्हायला लागली। तेवढ्यामध्ये त्यामधले 2 चोर म्हणाले, अरे आपण आता खूप थकलो आहेत, आपण काय करू, या ठिकाणी एक विहीर दिसते ना समोर, आपण या ठिकाणी थोडा आराम करू। तुम्ही 2 जण काय करा, शेजारी गाव दिसते त्या गावामध्ये जा, आपल्याला खाण्यासाठी काहीतरी नाश्त्याला आणा। आम्ही 2 या ठिकाणी या सोन्याला राखण बसतो। ठरलं तर मग ते 2 चोर शेजारच्या गावामध्ये नाश्त्यासाठी आणण्यासाठी गेले आणि हे 2 चोर या ठिकाणी सोन्यापाशी थांबले। पण दुर्दैवाने हे सोन्याच्या ठिकाणी थांबलेले जे चोर होते, ह्या दोघांच्याही मनात दुष्ट विचार आला, स्वार्थ जागा झाला, हव्यास जागा झाला। त्यांनी विचार केला, आपण काय करायचं, हे दोघं ज्या वेळेस आपल्याला नाश्त्यासाठी घेऊन येतील ना, त्यावेळेस आपण यांना मुद्दाम पाणी आणायला त्या विहिरीवरती लावायचं, दोघांनाही विहिरीमध्ये ढकलायचं आणि वरून त्यांना दगडानं ठेचून मारायचं। आणि मग हे सोनं काय होईल, आपल्यालाच होईल, आपल्याला जास्त वाटा मिळेल। आणि दुर्दैवानं जे नाश्ता आणायला गेलेले चोर होते 2, त्यांच्याही मनात अशीच वाईट भावना आली। ते म्हणले, आपण जाताना नाश्ता घेऊन जाऊ, पण आपण त्यामध्ये विष टाकू आणि या दोघांनाच खायला घालू, त्या दोघांना मारून टाकू आणि मग हे सगळं सोनं आणि पैसा कोणाला होईल, आपल्याला होईल। दोघांच्याही मनामध्ये वाईट विचार आले। झालं, शेवटी ह्या 2 जणांनी गावामध्ये गेले, भजे जिलेबी घेतली, त्यामध्ये विष टाकलं, औषध टाकलं, पुरकं बांधलं, आले त्या ठिकाणी। आल्यानंतर ह्या दोघांनी सांगितलं, अरे तुम्ही आता खूप छान काम केले, आता एक काम करा, त्या विहिरीमध्ये जा, त्या ठिकाणी थोडस आपल्याला पाणी घेऊन या प्यायला। थोडासा काळोख होता। हे 2 चोर हेही मनातल्या मनात खुश होते, हेही मनातल्या मनात खुश होते। हे 2 चोर विहिरीवर पाणी आणायला गेले, हे दोघं पाटकन पळत आले, त्या दोघांनाही त्या खोल विहिरीमध्ये ढकललं, गतप्राण झाले। ते 2 चोर मरून पडले विहिरीमध्ये। नंतर हे खुशीनं उड्या मारत आले की आता आपल्याला हे जे सगळं सोनं आहे, पैसा आहे, अडका हे आपल्या दोघांनाच होणार। ते म्हणले, चल आता आपण दोघं वाटण्या करू। त्याचा दुसरा म्हणला, अरे थांब, अगोदर ह्या भजे जिलेबीवरती ताव मारू आणि मग वाटण्या करू। दोघांनीही त्या भजे जिलेबीवरती ताव मारला। अगोदरच त्या मेलेल्या 2 जणांनी याच्यामध्ये विष टाकून ठेवलं होतं। ह्या दोघांनी खाल्लं, पोटामध्ये आग पडली, तोंडाला फेस आला आणि हे दोघं पण जागेवरती मरून पडले। काय बोध घ्यायचंय कथेतून, आपण जर दुसऱ्याच्या विषयी मनामध्ये वाईट भावना आणली, आपण दुसऱ्याचं जर वाईट करायला गेलो तर नियती कोणाला सोडत नाही, नियतीला हे मान्य नसतं। त्यामुळं दुसऱ्याविषयी मनामध्ये वाईट भावना आणणं, स्वार्थ, हव्यास हा जीवनामध्ये बिलकुल कामाचा नाही। हाच बोध या कथेतून घ्यायचा आहे। धन्यवाद मित्रांनो।